मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं विधान करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। याला कारणीभूत ठरल्या आहेत त्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका। कारण महायुती म्हणून सत्तेत असूनही नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार आरोपांची टोलेबाजी चालू आहे। अगदी टोकाची भूमिका घेऊन जोरदार आणि तिखट शब्दात टीका केली जाते। टीका किंवा आरोप करण्याची एकही संधी कोणी सोडत नाहीये। डबल इंजिन म्हणून सत्तेत आलेले हे सरकार पार रावणाची लंका जाळून टाकू इथपर्यंत येऊन ठेपले। त्यामुळे महायुतीत सुरू असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय आणि 2 तारखेनंतर काय होणार याची उत्सुकता राजकारणाची संवेदनशीलता असलेल्या जनतेला लागून राहिली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात काय भूकंप होणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत। भाजप मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातील महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते फोडत स्वतःच्या पक्षात घेत असल्यामुळे वाद निर्माण झाला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची तक्रार देखील अमित शहा यांच्याकडे केली होती। त्यावेळी स्वतःचे पदाधिकारी स्वतः सांभाळा असं म्हणत भाजपने त्यांना बेदखल केलं होतं। दुसरीकडे बोरिवली भागात भाजपच्या माजी नगरसेवकांनी थेट शिंदेंच्या शाखा प्रमुखाच्या कानाखाली मारली। त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद अधिक तीव्र झाला। याची सुरुवात कशी झाली ते आपण आधी जाणून घेऊयात। नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट। उल्हासनगरमध्ये भाजपच्या 5 नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यात जमनू परसवानी, प्रकाश मखीजा, महेश सुखरमानी आणि किशोर वनवारी व मीना सोंदे यांचा समावेश आहे। शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे पक्षात स्वागत केले। याला उत्तर म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याणमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुनीता पाटील आणि सायली विचारे तसेच तालुका प्रमुख महेश पाटील आणि उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका शुभांगी बहनवाल व त्यांचे पती मनोहर यांच्या पक्षप्रवेशाला हजेरी लावली। यावरून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले। मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहुतांश शिवसेना मंत्र्यांची अनुपस्थिती या मतभेदांना राष्ट्रीय पातळीवर घेऊन गेली। संजय शिरसाट यांच्यासारख्या काही मंत्र्यांनी पक्षांतरामुळे असलेल्या नाराजीतून ही कृती केल्याचं सांगितलं। त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली। या भेटीनंतर दोन्ही बाजूंनी पदाधिकाऱ्यांना पक्षांतर टाळण्याचे निर्देश देण्यात आले। त्यामुळे हा वाद शमेल असं वाटत असताना भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। त्यातच नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढत आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका चालू आहे। त्यावेळी ते कुठल्याही भीडभाड ठेवताना दिसत नाहीत। पण आता डहाणूमधील सभेत आपण सर्वजण एकत्र आलेले आहात, एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र आलेले आहात, अहंकाराच्या विरोधात एकत्र आलेले आहात। रावणासारखा अहंकार होता, अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली, तुम्हाला 2 तारखेला तेच करायचंय असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं होतं। एकनाथ शिंदे यांनी या माध्यमातून भाजपवर निशाणा साधण्याची चर्चा होती। त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलं की बंधू भगिनींनो, मी भरतलाही सांगतो, आज भरतचा सुद्धा जन्मदिवस आहे। भरत, कुणीही काहीही म्हटलं तरी तू चिंता करू नकोस। कुणी म्हटलं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, पण आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? तर तू भरतच आहेस, रामाचा छोटा भाऊ, असा टोला लगावला। दुसरीकडे अंबरनाथ येथील सभेत भाजप नेते गणेश नाईक यांनी प्रवासात कोणी सोबत आले तर त्याला सोबत घेऊ, गाडीत अडचण झाली तर अडचणही सहन करू, परंतु कोणी बाप होण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला बाप दाखवू, अशी टीका केली होती। त्यावेळी त्यांचा रोष शिंदे गटावरती होता। त्यावर कल्याणचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलं की कोण काय बोललं याला काही अर्थ आहे का? 2 तारखेला लोक ठरवतील, उगाच तोंडाची वाफ कशाला वाया घालवायची, असा पलटवार त्यांनी केला होता। तर कोकणात भाजप शिवसेना युती न होण्यामागे रवींद्र चव्हाण असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। दुसरीकडे शिवसेना आमदार निलेश राणे यांना रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना वाटण्याकरिता पैसे पाठवले असल्याचा आरोप केला। यावेळी त्यांनी केलेले लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाले होते। पण त्याला प्रत्युत्तर देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की टेक्स्ट, मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, बाकी नंतर बोलेल, ते खोटे बोलत आहेत, अशी टिप्पणी केली। त्यांच्या या विधानानंतर महायुतीतील नावं उघड झाल्याची चर्चा सुरू आहे। रवींद्र चव्हाण यांच्या विधानानंतर 2 तारखेनंतर काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण 3 तारखेला विधान परिषद निवडणुकीचा निकाल आहे। त्यानंतर शिंदे गट महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत येऊनही हे सरकार सतत वादात सापडतंय। भाजपकडून शिंदे गट आणि अजितदादा यांच्यात सतत संघर्ष होत असताना सुरुवातीला शिंदे गट मुख्यमंत्री त्यानंतर गृहमंत्री पदासाठी आग्रही होता, पण त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले। त्यानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदे यांनी वारंवार दिल्लीच्या वाऱ्या केल्या, पण त्याचा उपयोग झाला नाही। उलट शिंदे यांनी सुरू केलेल्या योजना बंद करण्यात आल्या। त्यातही शिंदे गटातील मंत्री आणि आमदार यांच्यावर सतत आरोप आणि वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल करण्यात आले। त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार जिथून निवडून आले आहेत त्या मतदारसंघातील विरोधी पक्षातील नेत्यांना स्वतःकडे खेचून घेत आहेत। त्यात
यातून भाजप 2029 साठी स्वबळाची तयारी करत असल्याचे बोललं जात आहे। शिंदे गटाचा किंवा थेट एकनाथ शिंदे यांचा अनादर भाजपकडून करण्यात आला। इतकंच नाही तर जाहीर सभेमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी विरोधी उमेदवाराला मदत केल्याचे भाजप मंत्री उघडपणे सांगतायत। यात शिंदे आणि फडणवीस यांच्यात अबोला वाढत असताना दुसरीकडे अजित पवार आणि फडणवीस यांच्यात मात्र जवळकीक वाढते। त्यातच दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे शिंदे गटाची उपयुक्तता संपल्यात जमाय। त्यामुळे शिंदे गटाचे ओझे झालेले जोखड झुडकारून भाजप जास्त अपेक्षा नसलेल्या अजितदादा गटासोबत पुढे जाण्याच्या विचारात आहे। ही चर्चा होत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारधारणेने शिवसेना आणि भाजप युती झालेली आहे। आमची युती अटल आहे, कोणीही युती तोडू शकत नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे शिंदे गट विरुद्ध भाजप ही लढत केवळ लुटपुटीची लढाई ठरली आहे, कारण सत्तेचा मोह कोणालाही सुटलेला नाही। सुरुवातीला उपमुख्यमंत्र्यांची शपथ नको म्हणणारे शिंदे यांनी नंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। त्यामुळे 2029 पर्यंत आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांची उणीधुणी काढण्यात जाणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राइब करा।